नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे शेतकऱ्यांची बातमी या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. राज्यातील विविध बँकांना लाभार्थी शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या प्रणालीमध्ये अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफीची पहिली यादी नेमकी कधी येणार आहे, ती कुठे पाहायला मिळणार आहे, आपले नाव पात्र यादीमध्ये आहे की नाही हे कसे समजणार आणि नाव असल्यावर पुढील प्रक्रिया काय असणार, केवायसी मोबाईल वरून होईल की बँकेत जाऊन करावी लागेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. मित्रांनो, सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच इतर संबंधित बँकांकडून लाभार्थी शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती, आधार क्रमांक तसेच इतर आवश्यक तपशिलांची पडताळणी केली जात आहे. यावेळी 2 स्वतंत्र यादी तयार केल्या जात आहे. पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे आणि आवश्यक माहिती पूर्ण आहे अशा लाभार्थ्यांचा समावेश केला जात आहे. तर दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे, आधार लिंक नाही किंवा काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा प्रकारची नोंद केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचा डेटा अपूर्ण आहे त्यांच्याशी संबंधित बँका किंवा अधिकार संपर्क साधून आवश्यक माहिती पूर्ण करून घेणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. आवश्यक माहिती उपलब्ध होताच सेन्साई डेटा प्रणालीमध्ये अपलोड केला जाणार आहे. सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये 90 ते 99% पर्यंत माहिती अपलोड झाल्याचे चित्र दिसत आहे. केवळ काही प्रकरणांमध्ये आधार लिंक नसणे, अत्यल्प कर्ज रक्कम असणे किंवा वारसाची माहिती प्रलंबित असणे यामुळे प्रक्रिया बाकी आहे. ही उर्वरित माहिती पूर्ण होताच पुढील टप्पा सुरू केला जाणार आहे. म्हणूनच आता शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये. अधिकृत प्रक्रियेची वाट पाहणे महत्त्वाचे आहे, कारण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील सर्व टप्पे सुरू होणार आहेत. याशिवाय संबंधित बँकेच्या शाखेत, ग्रामपंचायत कार्यालयात, तलाठी कार्यालयात तसेच इतर स्थानिक स्तरावरही या याद्या उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. यामुळे आपल्या गावातील यादी तपासणे शेतकऱ्यांसाठी सोपे होईल. यासोबतच शासनाकडून कर्जमाफीसाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर पात्र शेतकरी आपल्या नावाची ऑनलाईन पडताळणी देखील करू शकतील. ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीमध्ये असेल त्यांना पुढील टप्प्यात केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक किंवा संदर्भ क्रमांक दिला जाऊ शकतो. त्यानंतर आधार प्रमाणीकरण करून बायोमेट्रिक केवायसी पूर्ण करावी लागेल. ही केवायसी प्रक्रिया जवळच्या बँक शाखेत किंवा शासनाच्या अधिकृत केलेल्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये पूर्ण केली जाऊ शकते. केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर संबंधित माहिती शासनाच्या केंद्रीय प्रणालीमध्ये अपडेट केली जाईल. यानंतर शासनाकडून मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. रक्कम जमा झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे कर्ज नियमानुसार कमी किंवा पूर्णपणे निकाली काढणे जाईल. त्यानंतर नवीन पीक कर्ज ना हरकत प्रमाणपत्र किंवा इतर बँकिंग सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सध्या सर्व शेतकऱ्यांनी अधिकृत यादी प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसोबत विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृत घोषणा होताच पुढील प्रक्रिया सुरू होईल. मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट, नवीन शासन निर्णय, पात्रतेच्या अटी आणि पुढील प्रक्रिया सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांची बातमी या युट्यूब चॅनल सोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.